संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो सम्मा सम्बुद्धस्स। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि। मोसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। सूरामेरमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्धं नमामि। धम्मं नमामि। संघं नमामि। साधु साधु। हे पहा, आज आपल्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथ त्यांचे जे आपण सुरुवात करत आहोत, त्या आपल्या महिला मंडळाच्या माजी चिटणीस आदरणीय आशाताई माडिक हे त्याचं परिपठन करणार आहे. तरी आपण सर्वांनी शांत चित्ताने त्याचं ग्रहण करावं. हेलो, महाकारिणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते, भारत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमांना सर्वप्रथम अभिवंदन. तसेच भंतेजींनाही मी वंदन करते आणि सालाबाद प्रमाणे मित्री आशीर्वाद. आज भाद्रपद पौर्णिमा. आत्ताच श्रद्धा संपन्न उपासिका यांनी खूप चांगल्या प्रकारे सुंदर प्रकारे ग्रंथाचं वाचन केलं आणि शेवटी 2 राजाची नावं घेतली. एक कौशल देशाचा राजा प्रसेनजित आणि मगध देशाचा राजा बिंबिसार. आणि विशेष महत्व म्हणजे विशेष गोष्ट अशी की भाद्रपद पौर्णिमेला या दोन्ही राजाला भगवान बुद्धांनी धम्मदीक्षा दिली. म्हणजे बघा, ग्रंथ पण वाचन झालं आणि पौर्णिमेचं महत्व पण त्याच्यामध्ये आलं. तर प्रसेनजित राजा आणि बिंबिसार राजा हे बलवान राजे होते. जसं की अंग, मगध, काशी, कोशल, चेदी, वत्स, गुरु, पांचाळ, अवंती, गांधार, कंबोज ही जी काही राज्याची नावं घेतली तर असे मोठे राजे छोटे राजे भरपूर होते. पण मोठ्या राजांमध्ये बलवान राजे कौशल नरेश प्रसेनजित आणि मगध देशाचा राजा बिंबिसार हे दोघं खूप बलवान राजे होते. आणि हे दोघेही सिद्धार्थ गौतमापेक्षा वयाने मोठे होते आणि शुद्धोधन राजाचे मित्र सुद्धा होते. तर जेव्हा आज मी तुम्हाला थोडक्यामध्ये जास्त सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण वेळ खूप कमी आहे. तर मग सिद्धार्थ गौतमाने जेव्हा गृहत्याग केला तो गृहत्याग करण्याच्या पाठीमागे काय कारण होतं? रोहिणी नदीचा वाद. आणि संघाचा नियम होता की जोही तरुण शाक्य संघामध्ये प्रवेश करेल, वयाच्या 20 वर्षे पूर्ण झालं तर संघामध्ये प्रवेश करण्याची पद्धत होती. जोही शाक्य तरुण 20 वर्षाचा पूर्ण झाला त्याने संघामध्ये प्रवेश करावा आणि संघाची जी काही कर्तव्ये असतात ती पार पाडावी. आणि संघाच्या विरुद्ध जर एखादा व्यक्ती वागला, संघाचं मत जर एक असेल आणि त्या मताला जर कोणी विरोध केला तर त्याला दंड देण्याची पद्धत होती. तर मग काय झालं, शाक्य आणि कोळीय या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. तो वाद रोहिणी नदीच्या संदर्भात होता आणि त्या वादाचं तात्पर्य असं निघलं की जो सेनापती होता शाक्य कुळातला, शाक्य लोकांचा सेनापती, त्यानं असं मत मांडलं की हा प्रश्न युद्ध केल्यानेच मिटणार आहे आणि सगळ्यांचे बहुमत मिळाले सेनापतीला. पण त्याला विरोध केला सिद्धार्थ गौतमाने. सिद्धार्थ गौतम म्हणाला की मी या युद्धामध्ये सामील होणार नाही. मग जो कोणी संघाच्या विरुद्ध जाईल त्याला दंड दिला जात होता. एक तर त्याला मृत्यूदंड किंवा देशत्याग किंवा माता पित्यांची संपत्ती जप्त करणे किंवा त्याला मृत्यू देणे असे काही नियम होते आणि दोष ज्याच्याकडून झाला त्याला काही दंड दिला जात होता. तर मग या रोहिणी नदीच्या वादामध्ये पडू नये किंवा त्याच्यामध्ये आपण होकार न देता त्याच्यामध्ये सहभागी न होता असा काहीतरी मार्ग शोधावा की त्या मार्गाने आपण या वादातून मुक्त व्हावं. तर तो मार्ग त्यांना कोणता सापडला? गृहत्यागाची तयारी, देशत्याग. काय केलं त्यांनी? देशत्याग केला. म्हणजे जे शाक्य लोकांचा जो प्रदेश होता तो सोडून तो कुठेतरी निघून गेला पाहिजे असा दंड देण्यात आला. आणि या रोहिणी नदीच्या वादावरून त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला, त्यांनी संन्यास घेतला. तर मग जेव्हा ते मगध नगरची राजधानी राजगृह, त्या राजगृहाला गेले तर तिथे बिंबिसार राजांची त्यांच्याशी भेट झाली आणि बिंबिसार राजांनी सिद्धार्थ गौतमाशी संवाद केला आणि ते म्हणाले की सिद्धार्थ गौतम, तुझे वडील आणि माझी चांगली मित्रता आहे आणि तुझ्याकडे बघून मला करुणा उत्पन्न होते, मैत्री उत्पन्न होते. कारण ज्याच्या अंगावरती चांगल्या प्रकारे वस्त्र शोभतात, दागदागिने शोभतात, डोक्यावरती राजमुकुट शोभतं, अशा व्यक्तीच्या अंगावरती काशा वस्त्र शोभत नाही. कारण सिद्धार्थ गौतमाची जी पर्सनॅलिटी होती, व्यक्तिमत्व होतं, ते कोरडोमधून एखाद्या व्यक्तीला प्राप्त होतं. आणि आपण बघतो बुद्धाकडे
तर बुद्धाचं जे शरीर आहे ना ते 32 लक्षणं 80 उपलक्षणांनी युक्त असतं. म्हणजे मनुष्याचा जन्म मिळतो, शरीर मनुष्याचं नाही मिळत. शरीर कुणाचं मिळतं? मनुष्य, सुगती, सत्व, देवता यांच्यापेक्षा अनमोल ती काया असते. म्हणून सगळं शरीर लक्षणांनी युक्त आहे. डोळे त्यांचे वेगळे आहेत, कान त्यांचे वेगळे आहेत, नाक त्यांचं वेगळं आहे, त्वचा त्यांची वेगळी आहे. आणि एवढे सुंदर होते सिद्धार्थ गौतम की एखाद्या व्यक्तीनं जर त्यांना बघितलं तर तो त्यांच्या प्रेमामध्येच पडून जाणार. म्हणजे एवढं सौंदर्याने भरलेला हा व्यक्ती आणि बलवान सुद्धा होता. सिद्धार्थ गौतम काही कमजोर राजकुमार नव्हते, बलवान होते. जसं की एखादा बलवान व्यक्ती, सौंदर्यवान व्यक्ती आपल्याला दिसला तर एका मिनिटासाठी आपली नजर बांधल्या जाते. आपल्याला वाटतं की अरे कोण व्यक्ती असेल, किती चांगलं त्याने स्वतःला बनवलं. तसा तो राजकुमार, तसं त्याच्याकडे ते सौंदर्य, 32 लक्षणांनी बनलेलं ते शरीर आणि एवढं सौंदर्य असलेला व्यक्ती काशा वस्त्रामध्ये दिसतो हे काही शोभत नाही. लोकांना कसं वाटतं संन्यासी म्हणजे कसा, थोडीशी फाटकी तुटकी पिशवी त्याच्या हातामध्ये असते, थोडासा मळलेला असतो, वयोवृद्ध झालेला व्यक्ती असतो आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की बाबा याने संसाराला वैतागून संन्यास घेतला. म्हणजे असे संन्यासी लोकांना दिसतात की ते मागणारे आहेत किंवा ते कमजोर दिसतात किंवा म्हातारे दिसतात. पण सिद्धार्थ गौतमाकडे पाहिलं तर पुढच्या माणसाला त्याला भिक्षा देताना असं वाटायचं की भिक्षा घेणारा भिकारी आहे की मी भिकारी आहे. म्हणजे विशेषता ती होती. सिद्धार्थ गौतम काश्य वस्त्र जरी हातामध्ये त्यांनी घेतलं, हातामध्ये पात्र जरी त्यांनी घेतलं, पण जेव्हा ते भिक्षा मागायला जायचे लोकांकडे तर भिक्षा वाढणाऱ्याला प्रश्न पडायचा की नेमकं खरं भिक्षा मागणारा कोण आहे. म्हणजे भिक्षा जो घेतो तो कोण आहे लोकांच्या नजरेत? भिकारी ना, भिकारीच म्हणतो ना. संन्यासी पण भिक्षाच मागतो, पण दरिद्रीमध्ये कोण आहे, हा व्यक्ती का मी? एवढं त्यांचं शरीराचा प्रभाव होता, त्यांच्या वाणीचा प्रभाव होता. आणि या बिंबिसार राजाने खूप काही पद्धतीने सिद्धार्थ गौतमाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर सिद्धार्थ गौतमाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, पण त्याचा काही प्रभाव त्यांच्या मनावरती पडला नाही. तर बिंबिसार राजा काय म्हणाला की जीवनाचे 3 टप्पे असतात. एक असतं तारुण्यपण, एक असतं मध्यम वय आणि एक असतं म्हातारपण. आणि आपण जे जगतो ना या 3 टप्प्यानुसार जगतो. कसं? तो म्हणतो तारुण्यामध्ये इंद्रिय सुख माणसाने घ्यावं. तारुण्यामध्ये काय करावं? इंद्रियाचा आनंद घेतला पाहिजे. हे जे डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, मूक आहे, यांच्यामध्ये खूप ऊर्जा असते. म्हाताऱ्या माणसामध्ये आणि तरुण माणसामध्ये फरक असतो की नाही? तरुण मन चंचल असतं आणि त्याला असं वाटतं की सगळ्या जगाला मी जिंकावं, सगळ्या जगाला मी मुठीमध्ये घ्यावं. आणि म्हणून त्याला वाटतं की हे करून बघू, ते करून बघू, लाईफला एन्जॉय करू. आणि तो काय करतो? तरुण व्यक्ती या इंद्रियाच्या सुखामध्ये आटोपतो. आणि म्हणून आपण तरुण असलो, जेव्हा पण तुम्ही तरुण होतात किंवा जी पण मंडळी तरुण आहे तेव्हा त्यांचं मन कसं असतं? चंचल असतं. खाण्यामध्ये, फिरण्यामध्ये, एन्जॉय करण्यामध्ये ते मन असतं. तर मग हा बिंबिसार राजा तेच सांगतो सिद्धार्थाला की बाबा तरुण्यामध्ये कामसुखाचा आनंद घ्यावा. म्हणजे या डोळ्याचा, कानाचा, या इंद्रियाचा परिपूर्ण आनंद घ्यावा. मध्यम वयामध्ये धनाचा संचय करावा. तरुण पण निघून गेलं, आपण 30-35च्या आसपास पोहोचलो तेव्हा आपल्याला ती मानसिकता राहत नाही. त्यावेळेला काय वाटतं? धन जमा केलं पाहिजे. तरुणपणात धनाची भाषा नाही कळत. तरुणपणात सौंदर्य, ताकद याच्या भरोशावर मनुष्य जास्त उड्या मारतो. पण जेव्हा मॅच्युरिटी येते, समज येते, तेव्हा कळतं की या 12 भानगडी करण्यात काही अर्थ नाही, या दुनियादारीमध्ये पडण्यात काही अर्थ नाही. मला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, शेती घ्यायची, दागदागिने घ्यायचे, 4 लोकांमध्ये मान सन्मान कमवायचा आहे. आणि हे सगळं देणारा कोण आहे? पैसा. कोण आहे? पैसा. तर मग त्याला वाटतं की आता पैशाच्या पाठीमागे लागलं पाहिजे, पैशाची बचत केली पाहिजे आणि माझ्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. तरुण माणसाच्या डोक्यामध्ये पैसा नसतो, बळ आणि सौंदर्य जास्त असतो. तो सौंदर्याच्या पाठीमागे लागतो किंवा बलाच्या अहंकारामध्ये असतो. मध्यम व्यक्ती प्लॅनिंग करतो. काय प्लॅनिंग करतो? की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या, थोडी बचत करायची, कष्ट करायचे
आणि लाईफला सुंदर बनवण्याची नियोजना तयार करत असतो. आणि एकदा म्हातारा झाला तर मग कोणाच्या भरोश्यावर बसतो? देवाच्या भरोश्यावर बसतो. म्हातारा माणूस कोणाच्या भरोश्यावर बसतो? म्हाताऱ्या माणसाला जास्त धन नाही पाहिजे, त्याला सन्मान पाहिजे. त्याला काय पाहिजे? म्हाताऱ्या माणसाला सन्मान पाहिजे. त्याला असं वाटतं की 4 लोकांनी माझा सन्मान करावा, 4 लोकांनी माझं ऐकावं. आणि त्याला एक भय उत्पन्न होतं की मी म्हातारा झालो, कधीही मरू शकतो. मृत्यू आहे ना, मृत्यू कधी पण आहे, कधी पण येऊ शकतो. पण म्हातारा झाला की कन्फर्म मी मरणार याची गॅरंटी म्हातारा माणसाला समजते. मृत्यू कुठे आहे? भगवान बुद्ध म्हणतात मृत्यू श्वासामध्ये आहे. श्वासामध्ये आहे ना मृत्यू. पण आपल्याला कळतं मृत्यू कधी आहे? म्हातारा झालो तेव्हा मरण येईल. कधी? 70 वर्ष, 80 वर्ष. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मी 80 वर्षपर्यंत जगणार, 70 वर्षपर्यंत जगणार. पण हा माणसाचा भ्रम आहे, कधीही मृत्यू येऊ शकतो. तर म्हातारा मनुष्य झाला की तो कर्म आणि धर्म करायला लागतो. मग तो कोणत्या तरी साधू संताला त्याच्या संपर्कात जातो, कोणत्या तरी धर्माचं पालन करतो, उपास तापास ही सगळी त्याची मानसिकता बनते. म्हणून तारुण्य पण वेगळं, मध्यम पण वेगळं आणि म्हातार पण वेगळं. आणि बघतो आपण तर म्हातारा व्यक्ती कोणत्या ना कोणत्या धर्माशी जोडून जातो. तर मग तो म्हणतो की बाबा हे 3 टप्पे आहेत, या 3 टप्प्यानुसार तुमचं. मग सिद्धार्थ गौतम काय म्हणतात की तुम्ही म्हणता ते तुमच्या पद्धतीने बरोबर आहे, पण मी गृहत्याग फक्त रोहिणी नदीच्या वादावरून नाही केला. मी सत्य शोधण्यासाठी गृहत्याग केला आहे. काय शोधण्यासाठी? सत्य. की दुःख आहे ते या दुःखाला संपूर्णपणे कसं नष्ट करता येईल त्या सत्याला शोधण्यासाठी मी गृहत्याग केला. आणि तुम्ही जे हे 3 टप्पे सांगता तर माझ्या दृष्टीने मृत्यू कोणत्या टप्प्यामध्ये येईल ते माहित नाही कोणाला. आणि सत्य सापडण्याच्या अगोदरच मृत्यू आला तर, तसं की तारुण्य पण जगतो आणि तरुणपणातच मृत्यू आला तर मृत्यू आईच्या गर्भात घेऊन जातो. गर्भ परिपूर्णही झाला नाही, मृत्यू तिथे पकडतो. एका दिवसाचं बाळ आहे, डोळे पण उघडले नाही, मृत्यू तिथे याला घेऊन गेला. कोणाला बालपणात घेऊन गेला, कोणाला तरुणपणात घेऊन गेला, कोणाला मध्यमपणात, कोणाला 80 वर्ष जगवलं, कोणाला 110 वर्ष जगवलं. काही लोक अशी आहेत 125 वर्षाचं आयुष्य मिळालं पण मृत्यूनं त्यांना पण सोडलं नाही. तर मृत्यू कधी पण येऊ शकतो. आणि संसार उधारीची देण आहे. हे संसारच मृत्यू राज्याचं क्षेत्र आहे. त्या संसार आपण राज्य नाही करत. कोण राज्य करते? मृत्यू नावाचा राजा. बळला खाऊन टाकणारा मृत्यू आहे, सौंदर्याला संपवणारा मृत्यू आहे, प्रज्ञेला नष्ट करणारा. मनुष्य म्हणतो ना मी बलवान आहे, त्याचं बळ समाप्त करणारा हा मृत्यू आहे. सौंदर्याला समाप्त करणारा हा मृत्यू आहे. एका सेकंदामध्ये संसार सोडून देण्याची ताकद ठेवणारा हा मृत्यू आहे. मृत्यू आल्यानंतर माणूस समझोता करू शकत नाही. आज जगामध्ये एवढे विद्वान लोक आहेत, एवढे श्रीमंत लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, सायंटिस्ट लोकांचा काळ आहे, पण मृत्यू पासून सुटण्यासाठी ते आतापर्यंत जागा शोधू शकले नाही. मग मृत्यूचं राज्य आहे ना संसारात. मग मृत्यू कधी पण येऊ शकतो. तर मी या 3 टप्प्याच्या भरोश्यावर बसू शकत नाही. तरुणपण, मध्यमपण, म्हातारपण या पद्धतीने जर गेलो आणि मृत्यू आला तर विषय संपला. जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत सत्य शोधण्यासाठी मी त्याचा खर्च करेल. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने त्यांना सांगितलं की आता मला पुढे जायचं आहे. तेव्हा बिंबिसार राजा म्हणाला की सिद्धार्थ गौतम तुझा जो काही हेतू असेल तो हेतू पूर्ण हो आणि सत्य ज्या वेळेला तुला सापडेल त्यावेळेला त्यानंतर पुन्हा एकदा तू मला भेटशील असं वचन दे. आणि बिंबिसार राजाला सिद्धार्थ गौतमाने वचन दिलं आणि ते पुढे गेले. भोग ऋषी, आलारकला, मुदगरापुत्र यांच्या सगळ्या आश्रमात थांबले, तिथे विद्या शिकले. आणि मग नंतर त्याच्यात काही न सापडलं मग स्वतःला कसोटीला लावलं. आणि मग 6 वर्षाच्या कठीण तपश्चर्यानंतर ते बुद्ध झाले. आणि बुद्ध झाल्यानंतर मग त्यांनी 5 ऋषींना भिक्षू बनवलं. यश नावाचा जो तरुण होता, श्रेष्ठीचा पुत्र, त्याला भिक्षू बनवलं. त्याचे जे काही 54 त्याचे मित्र होते सगळे त्यांनाही त्यांनी भिक्षू बनवलं. आणि मग नंतर ते उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप
उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप हे अग्निहोत्री पुजारी होते. अग्निहोत्री ते ऋषी होते. आणि जो उर्वेला काश्यप होता ना त्याचं वय 125 वर्षाचं होतं. किती वर्षाचं? 125 वर्षाचा तो वयोवृद्ध तो व्यक्ती होता, म्हातारा ऋषी होता. आणि लोकांची धारणा होती की हा दुःखातून मुक्त आहे. त्याच्यामध्ये काही शक्ती सुद्धा होत्या आध्यात्मिक. तर त्याला सुद्धा भगवान बुद्धांनी धम्म समजावून सांगितला आणि त्याला अज्ञानातून बाहेर काढलं आणि तो भिक्षू झाला. तो भिक्षू झाला, त्याच्यासोबत त्याचे 500 शिष्य भिक्षू झाले. मग जो त्यांचा छोटा भाऊ होता म्हटला तोही भिक्षू झाला, त्याच्यासोबत 300 त्याचे शिष्य तेही भिक्षू झाले. मग उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप सगळ्यात छोटा त्याचे 200 शिष्य, म्हणजे 1003 लोकांनी धर्माची दीक्षा घेतली. आणि त्या लोकांना घेऊन ते राजगृहाला वापस आले. आणि तेव्हा बिंबिसार राजाला कळालं की सिद्धार्थ गौतम बुद्ध झाला आणि बुद्ध झाल्यानंतर त्यांनी माझ्या राज्यामध्ये प्रवेश केला आहे आणि ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट. मग बिंबिसार राजानं काय केलं, आपले जे कोणी त्याचे सेनापती होते, त्याचे कुळातले उच्च ब्राह्मण जे होते त्या नगरातले, अशा सगळ्या वरिष्ठ लोकांना घेऊन तो त्या टेकडीवरती गेला जिथे बुद्ध थांबले होते. आणि तिथे गेला आणि त्यांना वंदन केलं आणि बघितलं तर काय की बाजूला उर्वेला काश्यप, ते पण मुंडन करून भिक्षू झालेला. तर त्यांना प्रश्न पडला की कोण कोणाचा शिष्य झालं. भगवान बुद्ध या उर्वेला काश्यपचे शिष्य झाले की उर्वेला काश्यप भगवान बुद्धाचे शिष्य झाले, कारण दोघे पॉवरफुल व्यक्ती होते, साधारण व्यक्ती नव्हते. तर बुद्धामध्ये असं म्हणतात अभिज्ञा असतात, काही शक्ती असतात आणि बुद्धाची वाणी असते ती कधी वाया जात नाही. बुद्ध काय करतात की पुढच्या माणसाच्या चित्ताची अवस्था जाणतात आणि त्याला कशा पद्धतीने सांगितलं आणि किती सांगितलं तर लाभ होईल त्या पद्धतीने सांगतात. आणि म्हणून बुद्धापुढे बसलेला व्यक्ती कधी रिकामा हाताने जाऊ शकत नाही. आज जर एका माणसाला जरी धम्म सांगायचा तरी तो माणूस पूर्णपणे ग्रहण नाही करू शकत. एका माणसाचं मन बदलू शकतो का आपण? कोणत्या पण माणसाला घ्या आणि त्याचं मन बदलवण्याचा प्रयत्न करा, चांगल्या गोष्टी सांगून सुद्धा बदलवण्याचा प्रयत्न करा, तरी एक मनुष्य सुद्धा आपण सुधारू शकत नाही. आणि एखादा व्यक्ती धर्म सोडून दुसऱ्या धर्माची दीक्षा घेतो, साधारण व्यक्ती नाहीये, कोणी येडा गबाळा व्यक्ती नाहीये की कोणाला पैशाची कमी पडली म्हणून कोणीतरी पैसे देतील म्हणून आपण धर्म स्वीकारावा, कोणीतरी घर देईल म्हणून धर्म स्वीकारावा, अशी मानसिकता नाहीये. त्याचे राजे लोक त्याचे अनुयायी आहेत. बिंबिसार राजा सुद्धा उर्वेला काश्यपचा अनुयायी होता, त्याला तो मानत होता. असे मोठे मोठे राजे ज्या ऋषीला मानतात त्या ऋषीने भिक्षू बनणं आणि स्वतःचा कितीतरी वर्षापासून ज्या धर्मावरती प्रेम होतं, अग्निहोत्री होता, त्या धर्माचा त्याग करणं जेवढी गोष्ट साधी वाटते तेवढी साधी गोष्ट ती नाही आहे. आणि जेव्हा त्यांना कळालं भगवंताला की या लोकांची काय मानसिकता आहे, हे काय विचार करत आहेत, हे बाजूला बसलेले ब्राह्मण, हा बिंबिसार राजा आणि नगरवासी, त्यांच्या मनातला भाव ओळखून ते उर्वेला काश्यपला म्हणाले की उर्वेला काश्यप तुम्ही तुमचं मत मांडा. आणि मग उर्वेला काश्यप म्हणतो हो मी भगवान बुद्धाचा शिष्य झालो आणि भगवान माझे गुरु आहेत. जेवढंही माझं आता आयुष्य आहे तेवढं आयुष्य मी बुद्ध धम्म संघाला शरण गेलो आणि भगवान बुद्धाचा धम्म मी जाणला आणि त्या धम्माच्या आधाराने मी माझं दुःख नष्ट करत आहे. तर त्यानंतर मग बिंबिसार राजा भगवान बुद्धाला म्हणतो की भगवान मी आज तुमच्याकडून उपासकाची धम्म दीक्षा घेत आहे. की भगवान माझे 5 इच्छा होती की जेव्हा मी तरुण होतो तेव्हा माझ्या मनात 5 इच्छा होत्या. त्यामध्ये एक इच्छा होती की कोणता तरी अरहंत व्यक्ती जो संपूर्ण दुःखातून मुक्त आहे त्याने या प्रदेशाला स्पर्श करावा, त्याने माझ्या नगरामध्ये यावं, त्याला मी भोजन द्यावं, अशा माझ्या काही इच्छा होत्या आणि त्या इच्छा आज माझ्या पूर्ण झाल्या. भगवान